दुपारच्याला डब्बा पाठवून देते बर का. बर. आणि हो, हा. जेवायच्या आधी नीट हात धुवून घेत जा आणि नंतरच जेवण करत जा. धुतो बाई. फवारणीचे हात असतात ना म्हणून सांगते. आणि जरा विचारायचं होतं. काय? जरा 2-3 दिवस वेळ काढता का? 2-3 दिवस? का ग? अहो, बाबांचे ना डोळ्याचं ऑपरेशन करायचंय. आता त्यांच्याकडे तरी कोण आहे तिथे लक्ष द्यायला? आपल्यालाच करावं लागेल. नको काळजी घेऊ, मी आहे ना. करू आपण सगळे व्यवस्थित. खरंच ना? हो. आणि माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास तर नाही ना हो? मी सारखंच तुम्हाला आईबाबांकडे जायचंय, त्यांचं हे करायचंय ते करायचंय, लई चक्रा मारायला लावते. तुझा कसला त्रास मला? हा, माझ्या आई वडिलांचं तू करतेस ना, मी पाहतोय डोळ्यांनी. हा, आणि तुझ्या आई वडिलांसाठी मी केलं तर काय बिघडलं? नको टेन्शन करू, लय विचार करते तू. जाऊ आपण, करू सगळे व्यवस्थित. हा चालतंय, नको टेन्शन घेऊ. जाऊ आपण. हा, आयला रव्या. हा, पावसाळ्यात कुठेतरी ट्रिप काढाय बाय आपली. काढाय पाहिजे. पोरं पोरं मिळून जाऊ आपण 2 दिवस मस्तपैकी. लय नखरे असतात पण पोरांची. जो येईन तो येईन, कोण ना आलं तर आपण आपलं जायचं. मग जमन. मी तर मागच म्हणणार होतो, पण तू कुठं गेलता 2 दिवस? अरे सासरवाडीला गेलतो ना. सासरवाडीला? हा. सासरवाडीला काय गठुडं पुरलंय तुझं? अरे माझ्या बायकोचे फादर आहे ना, त्याचं जरा ऑपरेशन होतं. मग गेलो होतो 2 दिवस. बायको म्हणली चला, म्हणलं तर चला म्हणलं. ते आईचं डांगार, त्याचं ऑपरेशन होतं होय? हा. आणि त्याचं तुला काय पडले? काय पडलंय म्हणजे? अरे बायकोचा बाप आहे. अरे बाप असला म्हणून काय झालं? लेना डोक्यावर चढून ठेवायचं. म्हणजे बाप तिचा, आई तिची, ऑपरेशन तिच्या बापाचं, आणि त्रास तुला. कसला त्रास त्याच्यात? हा, तिला भाऊ नाही, सगळं तिलाच बघावं लागतंय. मग मी केलं तर काय बिघडलं? झालं म्हणजे थोडक्यात आहे ना, तू बायकोचा बैल झाला. काय म्हणतो? हा, अरे असला असते का कुठं? आणि किती दिवस होता? 2 दिवस. म्हणजे सासरवाडीला पाठण टिकली का तुझी? झालं, फार किंमत घालून बसलाय म्हणजे तू. अरे माणसानी कसं वजनात राहिलं पाहिजे. हे काय तुला आला फोन की उठला सुटला निघाला बोंबलत सासरवाडीला? काय अर्थ आहे का याला? आता मी बघ असा वजनात राहतो. सासरवाडीला वर्षात नाही एकदाच, ते बी 15 मिनिटाच्या वर थांबत नाही आपण. आणि गेलो ना तिथं, बायकोला आवाज टाकतो लगेच, चल उरक. जाती बायको 2 मिनिटात गाठी बिठी घेतील, लगेच येते निघून. वजन राहतं त्यांनी माणसाचं. मी बायकोचा शब्द असं पाडत नाही रे. पण बायकोचा शब्द पाडत नाही? अरे मला सांग, तू नवरा आहे, गडी आहे, मर्द आहे. अरे तू तिच्यापेक्षा वरचढ आहे. काय बायकोला असं तू भिवून राहतो रे? म्हणजे भीत नसतील तू, पण काय तिच्या पुढे पुढे करायचंय तिची काम? जरा वजन बिजन दाब बीप टाकता का नाही तुम्ही? काय पण याने काय होईल तेव्हा? याने काय होईल म्हणजे? अरे 4 चौघात माणसं एखाद्याला किंमत कशाहून ठरवतात माहितीये का? कशाहून? ते बघ, ते बायकोला टरकते त्याला, त्याचं सासरवाडीला वजन आहे, त्याचा मेवना त्याच्याकडे नजरवर करून बघत नाही, ह्याला वजन म्हणतात. तू मला सांग, आता एखाद्याला मी म्हणलं रवी आपला जोडीदार लय खतरनाक आहे, लोकांना कशाचा खतरनाक? बायकोला भीत नाही, सासरवाडीला पडीक असते, त्याला काय लाज आबरू आहे का? काय किंमत राहील तुझी? अरे जरा मार्दगत वागायची. लोक अशी चर्चा करतात. आणि मग जरा असं म्हणजे कसं वाजनात राहायचं. अरे गावात लोक इज्जत द्यायची पाहिजे ना तुला, तर सुरुवात घरापासून झाली पाहिजे, तेव्हा गावातली लोक इज्जत देतात. आजपासून काय करतो, जरा वाकड्यातच बोलतो, म्हणजे ऐकत नाही भाऊ. प्रत्येक शब्द नको पाळायला तिचा. वाजनात. आणि ते सासरवाडीला जायचं जरा टाळतोच. बायको कशी टाच खाली तशी ठेवायची. हा नाही तसंच करतो. उगा काय चव घालून घ्यायचं मित्रांमध्ये. बरं चल चहा पाच, चल वाचतो की राव. घ्या घ्या. काय हो, आज आपल्याला मंदिरात जायचं होतं ना? मंदिरात जायचं होतं. मग आवरून ठेवता नाही आलं? उठ सुटकाव, पण इकडे जायचंय तिकडे जायचंय. अहो बोलणं झालं होतं ना काल आपलं. काय बोलणं झालं होतं? मग झालं होतं तर आवरून ठेवायचं ना. झालं की थोडंच राहिले. मी आता वाट बघत बसायची तुझी?
बरं, घेते मी आवरून लवकर. निघ मग. आणि काल बराच उशीर केला घरी यायला. रात्री कुठं गेले होते? आता मी तुझ्या प्रश्नाची उत्तर देऊ? मी कुठं होतो, काय करत होतो? माझ्या बापाने कधी मला विचारलं नाही कुठं होता आणि काय करत होता. तू जास्त माझा नको विचार करू, कळलं का? तुला आहे ना कामं नाहीत म्हणून हे असलं सुचतंय सगळं मला विचारायचं. जेवढं ना तेवढंच करायचं काम, कळलं का? मला नाही विचारायचं. जास्त लाड केला नाही होतंय, राहू दे. 5 मिनिटात आवरलं पाहिजे. हा, मला माहित नाही तरच घेऊन जाईल. जरा पाटापाटा आवरा, दुसरी बी कामं पडल्यात मला. चल. अहो, चप्पल कुठं गेली माझी? कुठं काढली होती? अहो, इथंच काढली होती. मग हिथं काढायला काय मिली होती का? हिथं काढायची ना चप्पल. अहो, इथंच काढली होती ना. स्वतः चप्पल सांभाळता येणार का तुला? कुठे गेली मग इथली? कुठं गेली काय माहिती. अहो, हे काय इकडे? तिकडे कशी काय गेली बोंबलत? एखाद्या कुत्र्याने पळवली असत. हा, कुत्र्याला तेवढीच काम आहे, तुझी चप्पल पळवायची. चप्पल लक्षात ठेवता येत नाही तुला नीट. तुला ना वावरात पाठवली पाहिजे रोजानी कामाला, तेव्हा कळेल चप्पल विसरण काय विसरण. हॅलो, हा बाबा, बरी आहे मी. आणि तुम्ही? हा, काय इकडे येत आहे आज? हो, या ना. बरं. आणि हो, आता येतच आहे ना, तर लवकर निघा जरा, रात्र नका करू. हा, मी वाट बघते, तुम्ही या लवकर. हो हो, या. अरे बोल की हॉटेलला कुठल्या? अरे येतो की मग मी. हे बायकोला काय विचारायचंय? येतो मी, नाका लोड घेऊ तुम्ही. हा, या सगळी ठेवतो. हा, अहो, आज आई बाबा येतात इकडं. डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ना मागे, आता नीट झाले ते. झाले ना? चांगले. आता पोचतील थोड्या वेळानं. त्यांच्यासाठी काहीतरी बनवते छान मी जेवणाचं. तुम्ही बाहेरून काही गोड आणता का? गोड आणता का? आणतो. हो, गुलाबजामुन आणि जिलबी घेऊन ये, त्यांना आवडती. गुलाबजामुन आणतो, जिलबी आणतो, सगळं आणतो. आणि येताना ना त्यांना एसटी स्टँडवरून घेऊन या इकडे. स्टँडवरनं घेऊन यायचं का? ते पण करतो, सगळं करतो. अजून काय राहिलं असेल ते बी सांग, ते बी करतो. तेवढ्याच कामासाठी ना, मला दुसरे कामच नाहीत. हा, सगळं करतो. निदान घरातले तरी काम करता ना तुम्ही? नाही मनात असलं तर करा, नाही ते बी मी करतो. जा, आपली कामं बघा. निघा, येतात ना? जा जा तुम्ही. आणा. हे करा ते करा. काय झालंय तुमचं? हे भांडलात का दोघं? कुठं काय? मग मी काही दिवस झालं बघते, तू सारखं तिला असं हिडीस फिडीस सरळ तोंडाने तर बोलानच, नुसतं पाण्यात बघितल्यासारखं करतोस. काय झालंय काय नेमकं? आहे कशी माहिती का? पायातली चप्पल पायातच बरी. हा, आज लय जर पुढं केलं ना, उद्या डोक्यावर नाचत. बर, बायको पायातली चप्पल असते. आपण बघत नाही का आजूबाजूला काय चाललंय ते? हा,
तू नको लोड घेऊ. बरोबर आहे तुझं. तुला थोडं समजायला पाहिजे. बायको पायातली चप्पल नसते, अर्धांगिनी असते. तिला जरा नीट बोल ना. 4 माणसात गेलं तरी पण तुझं काही कळना. तू नको सांग, मला कळतं मला काय करायचं ते. कळलं का? सारखं खाली उतर नको बोलत जाऊ तिला. आता तू झाला का सुरू? मी करतो काय करायचं मला ते. राहू दे. होय, संध्याकाळच्याला हॉटेलला येतो ना. आणि मग रवी शेठचा खर्च आहे म्हणलं येणार की आपण. माग नाही करायचं. नाही ते आहे, पण संध्याकाळी उशीर होणार आपल्याला. बायको बिको घरातलं कोण ओरडणार नाही ना. आपण नाही जमणत आता. वार पाठ्या मानला तुला. सोपं आहे या. म्हणजे आता फुल पॉवरफुल झालाय म्हणायचं तू. मग अजिबात किंमत नाही. असं पुढं पुढं नाही करत आता मी. आणि फोन बिन नाही करीत सारखं, कुठे कधी येणार आहे काय. आधी करत होती, आता टाप आहे वय तिची. आणि सासरे पाटील काय म्हणते ते तुमचे? ते तो आजच येणार आहे संध्याकाळच्याला. येणार आहे होय? आणि मग काय जय्यत तयारी असेल बाबा. जयत काय याची मगाशीच म्हणली, हे आणा ते आणा, त्यांना घेऊन या, हे करा. म्हणलं तेवढीच काम आहेत. गाड्यांना हात करून या म्हणायचं. बोललो ना मी, बडबड केली. आई बी विचारत होती. तिला म्हणलं राहू दे, तू नको सांगू, मला कळते. कळलं का? तुला नाही, अख्ख्या गावाला कळतंय. 2-3 जण मला म्हणली ना, तुम्ही त्या दिवशी देवळात आला होता, खरं का नाही? आलो होतो. लोक म्हणली ना, आला रवी शेठ काय दम टाकते का घरी, छाप पाडतंय म्हणले अशी एकदम. मग असं असतं बघ. मी सांगितलं ना तुला, लोक म्हणतात अरे ज्याचं घरात वजन आहे का त्याच गावात वजन आहे. अरे कसं आहे रवी शेठ, आता ग्रामपंचायत पंचायत आली आणि मग तुम्ही म्हणजे आता सांगायची गरज आहे का? दर राहिला पाहिजे. 4 लोकांनी विचारलं पाहिजे आपल्याला. अरे हे काय बायांच्या शब्दांवर चालतो का आपण? आपण नसतो ऐकत त्यांचं. चालतंय, बरं संध्याकाळी नियोजन करू. संध्याकाळी करू, पक्का नियोजन करू. व्यवस्थित. ओके. पर पाठ झाली तरी चालेल, काय हटत नसतो. चला चला निघू. पप्पाने सांगितलं का? आई, आज मंदिरात जायचं राहून गेलं बघा. जाऊ दे, उद्या जाऊ. स्वयंपाकाचं आवरलं सगळं, त्यावर आता येतील नाही. आई, जाऊ. अगं गाडी बुक केली ना मी. काय सांगतो? सच्चा मी मागाशी गेलो होतो, बघायला गेलो होतो, डायरेक्ट बुकच करून आलो. बरं झालं. आता काय करतो, आपली बागायती पण झाली आहे का नाही. आता या घराचा प्लॅन काढतो, डायरेक्ट बंगलाच बांधून टाकतो. म्हणजे मस्त राहायचं एकदम राजासारखं. बरोबर आहे. मग गाडी घेतली, बागायती घेतली, घर बांधणार आणि मस्त राजासारखं राहणार. हो बरोबर ना. राजाची बायको कोण असते? राणी. आपल्या स्नेहाला राणीसारखी वागणूक देतो का रे तू? गेली काही दिवस झालं कसं वागतोय तिच्या बरोबर तू? अरे धड तोंडाने बोललायस का रे तिच्याशी? अरे काय तुझं बोलणं? घरातले काम कर, हे कर, ते कर, हे संस्कार आहेत तुझ्यावर? अरे काल तिचे वडील आले होते, तुला तिने सांगितलं ना आणायला, तू काय केलंस रे? तू त्यांना आणलं नाहीसच, पण पार्टीला निघून गेलास. बरोबर ना. आणि किती दिवसांपासून खालउतार करून बोलतोय तिला, पान उतारा करतोय, पाण्यात बघतोयस. मला नाही पटत आहे ही अशी वागणूक माझ्या घरच्या सुनेला. नाही, तिच्या वडिलांनी अरे पोटचा गोळा दिला रे आपल्या हातात, आणि तू काय केलंस रे? फुलासारखं ठेवील म्हणला होतास ना. अरे तिच्या आयुष्यात काटेच राहून बसलास तू सगळे. कोणाच्या ऐकण्यावरून रे हे सगळं? बोल ना.
कोणाच्या ऐकण्यावरून? त्या गाऊ उन्हाळक्या सच्याच्या? हा, अरे काय अस्तित्व आहे त्याचं? आज ह्याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, संध्याकाळी त्याच्या घरी. अरे त्याच्या या वागणुकीला त्याची बायको कंटाळून घर सोडून निघून गेली. आणि तो तुला शिकवतो का? सासरेला असं वागव, बायकोला असं वागव, बायकोला मुठीत ठेव. तू काय म्हणला रे मला? बायको पायताने पायातलं, तिला पायात ठेवायचं. बरोबर ना? तुझ्या बापानी जर हेच शिकवलं असतं, हेच केलं असतं ना, तर मग म्हणणं योग्य होतं. हे वैभव कोणी निर्माण केलं? मला पायताना सारखं वागवलं असतं तर तुला सांभाळलं असतं का मी? आ, दिलं असतं ना उकिरड्यावर फेकून? सांग मला. अरे काय बोलतोस तू? तुझं तुला समजतंय का? एवढं शिकलास ना. अरे सासूरवाडीत पडीक असतो तुझा तो मित्र, तुला शिकवणारा, तुझा गुरु. लाज वाटते बघ मला. मला तुला माझा मुलगा म्हणायची खरंच लाज वाटते. काय तर म्हणे राजा होणार. अरे घरच्या बाईला, स्वतःच्या बायकोला इतकी हीन वागणूक देणारा तू राजा? अरे तू भिकारी होशील, भिकारी. आई, अहो जाऊ द्या, आईच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. बोलून गेल्या त्या बोलता बोलता, पण सोडा. चुकलो ग मी, खरंच चुकलो. पुरुषार्थ गाजवण्यासाठी तुला वाटतील ते बोलत गेलो. काय ते खरा पुरुषार्थ? मित्रांचं ऐकत गेलो आणि तुला त्रास दिला. एवढं सगळं प्रेमाने चाललं होतं, कुठून बुद्धी सुचली नाही हे करून बसलो. आई बोली काय ती काय खोटं नाही. माझे डोळे उघडलेत, मला कळतंय खरंच चुकी झाली माझ्याकडून. माफ. हो, असं नका ना जोडू. आणि आता तुम्हाला तुमची चूक लक्षात आली आहे ना, बस जाऊ द्या, रडू नका. आणि उद्या आपल्याला गाडी आणायला जायची आहे ना? हा, परत असं करणार नाही ना? पण चुकून पण नाही करणार. शांत.